पडल्याचं पाहायला मिळत आहे। तर पाकिस्तानच्या एका मंत्र्यानं आता एक मोठा दावा केलाय। केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याची एक मोठी अपडेट समोर येते। जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती मागील काही दिवसांपासून। इनफॅक्ट जेव्हा लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार होता त्यावेळेला विरोधी पक्षांनीही या विषयीची मागणी उचलून धरलेली होती आणि आता एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे। केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर तेलंगणामध्ये ती जनगणना आधी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर आता संपूर्ण देशामध्ये अशी जनगणना होणार असल्याची माहिती आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीमधून आपल्या सोबत जोडलेत। प्रशांत, काय सांगाल? जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे, नेमकं कशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाऊ शकते? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी आता घोषणा केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार जे आहे ते मोदी सरकार जे आहे ते जाती जनगणना करेल आणि जनगणनेत जातीची मोजणी देखील होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी हे सांगितलंय की मोदी सरकार आगामी सरकार जनगणना असेल त्यामध्ये जाती जनगणना करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस सरकारने जे जाती जनगणना केला आहे त्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे। 1947 नंतर जाती जनगणना केलेली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हे म्हटलं आहे की काँग्रेस जाती जनगणनासाठी जातीचे सर्वे करून घेतलेला आहे, पण युपीए सरकारने याचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा करून घेतला आहे असं त्यांनी टीका केली आहे। पण महत्वाचं म्हणजे आता आगामी काळात जेव्हा जनगणना होईल त्या काळामध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्रकाश शेंडगे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। सर, एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, जातनिहाय जनगणना केली जाणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम ह्या निर्णयाचं मी सर्व स्तरातून स्वागत करतो आणि केंद्र सरकार मी अभिनंदन करतो की उशिरा का होईना पण केंद्र सरकारला जाग आलेली आहे आणि ही मागणी जवळपास अनेक दशकांच्या पासून ओबीसी समाज पूर्ण देशभरातून करत होता। पण या काळात ते सर्व निर्णय जे आहे ते पुढे ढकलले जात होते की हा निर्णय घेतल्यानंतर जातीमध्ये तणाव निर्माण होईल, भांडण निर्माण होतील, वाद निर्माण होतील, आंदोलन होतील, अशा प्रकारची कारणं देऊन हा निर्णय जो आहे तो पुढे ढकलला जात होता। पण आता सर्व प्रत्येक राज्याने सुद्धा अशी मानसिकता दर्शवली की जर केंद्राने नाही केली तर आम्ही करू, अशा अनेक राज्याने भूमिका घेतल्यामुळं शेवटी केंद्रावरती प्रचंड दबाव निर्माण झाला आणि केंद्राला हा निर्णय घेणं भाग पडलं। आणि ह्या निर्णयामुळं प्रत्येक या देशामध्ये कुणाची किती भागीदारी आहे आणि जितकी साजेदारी उसकी भागीदारी ह्या तत्वानुसार प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळू शकेल। धन्यवाद। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे हेही आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अतुल लोंढे सर, एक निर्णय घेतलेला आहे जातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारनं, तुमची काय प्रतिक्रिया याविषयी? त्यामध्ये सर्वात जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते राहुल गांधींना दिलं पाहिजे। राहुल गांधींनी हा मुद्दा लावून धरला होता, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नाही केली तर ते आम्ही करणार आणि 50% मर्यादा काढण्याच्या संदर्भात सुद्धा स्पष्टपणे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आज देशामध्ये जी विषमता वाढलेली आहे, आर्थिक विषमता, त्याचं कारण हे आहे की मुठभर लोकांच्या हातामध्ये सगळी आर्थिक सत्ता गेलेली आहे आणि ती जर लोकांपर्यंत न्यायची असेल, बेरोजगारी कमी करायची असेल आणि खऱ्या अर्थानं लोकांना आर्थिक न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करणं आवश्यक होतं। त्याचा सातत्यानं दबाव जो आहे तो काँग्रेसनी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये निर्माण केला भाजपवर आणि आज त्यांना ही मागणी जी आहे ती मान्य करावी। लोंढे सर, युपीए मधील काँग्रेसने ज्या पद्धतीने ज्या राज्यांमध्ये ही योजना राबवलेली आहे किंवा तशी जनगणना केली जाणार आहे त्यालाही विरोध केला जात असल्याची माहिती आहे। कोणी विरोध केला त्याला? बीजेपी विरोध, म्हणजे भाजपकडून ते मान्य केलं जात नाहीये? नाही, भाजपने तर विरोध केलाच आहे त्या गोष्टीला, पण आज भाजपला मानावं लागलं ना, वाकावं लागलं भाजपला। जनतेच्या मागणीपुढे त्यांना आज ती मागणी मान्य करावं लागली, हे महत्वाचं आहे। जी पद्धती आहे जनगणनेची ती मान्य नाहीये असं म्हणणं आहे त्यांचं। आता ते विरोध करायचा आहे तर ते कुठल्या तरी एखाद्या कारणावरून विरोध करतील। ते खऱ्या अर्थानं तर जनगणना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे। हे तर फक्त सोशो इकॉनॉमिक स्टेटसच मोजायचं, पण आज पूर्ण देश पाठीशी उभा आहे ना। आज महत्वाचं काय आहे तर आज मला असं वाटतं की आज तुम्ही जनगणना जी आम्ही 2011 साली केली होती त्याच्यामध्ये तुम्ही सांगत होतात की त्रुटी आहे म्हणून तुम्ही बाजूला ठेवली, प्रयत्न केला तुम्ही। लोंढे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर आपण जाऊयात लक्ष्मण हाके यांच्याकडे। हाकेजी, एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय, याच्याकडे तुम्ही कसं बघता? हाके सर, आवाज येतोय माझा? आवाज येतोय। हा, बोला। केंद्राच्या या निर्णयाचं मी स्वागत करेन
पण कास्ट वाईज सेन्सस कधी शक्य आहे की ज्यावेळी 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करावी लागेल। जर कास्ट वाईज सेन्सस जर झाला तरच इथल्या ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद करता येईल, त्यांच्यासाठी भरीव अशा योजना आणता येतील आणि फक्त कास्ट वाईज सेन्सस करून चालणार नाही, तर त्याचबरोबर त्यांचा सोशो इकॉनॉमिकल स्टेटस सुद्धा आपल्याला चेक करावा लागेल आणि कुठल्याही निकोप समाज व्यवस्थेसाठी आणि सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची म्हणजे असेल, हाके सर तुम्ही असं म्हणताय की या निर्णयाचा आता जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही, परिणाम होणार नाही असं तुम्ही म्हणताय? नाही कास्ट वाईज सेन्सस झाला तर फायदा होईल असं मी म्हणतोय। पण 1948च्या सेन्सस ऍक्ट कास्ट वाईज सेन्सस करायला अलाउ करत नाही। म्हणजे तो हटवायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय? हो, त्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये, त्याशिवाय कास्ट वाईज सेन्सस करायला अलाउ करत नाही आपलं संविधान। तुमचा मुद्दा लक्षात आलाय। हाकेजी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। त्याचबरोबर सदाभाऊ खोत हेही आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। खोत सर, एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, मात्र 1948च्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यानुसार ओबीसींना फायदा होणार नाही असं हाके म्हणाले आताच। मला वाटतं की कोण काय म्हणतं ह्याला फार महत्व देण्यासारखं आहे असं मला वाटत नाही, कारण गेली अनेक वर्ष झाली अशी मागणी होती की जात नाही जनगणना झाली पाहिजे। खोत सर थोडंसं थांबा, आपल्यासोबत छगन भुजबळ सर सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे मी जाते। भुजबळ सर, हा जो मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला अतिशय आनंद होतो आहे की गेल्या 30 वर्ष हा प्रश्न जे आहे आम्ही सातत्यानं देशभर मांडतो। दिल्लीच्या रामलीला मैदान असेल किंवा पटनाचं गांधी मैदान असेल, सगळीकडे जिथे आम्ही गेलो त्या ठिकाणी मांडलं। एवढेच नाही तर 2010 मध्ये आम्ही या विषयावर सुप्रीम कोर्टात गेलो की 2011च्या जनगणनेमध्ये जातगणना करा, आणि मग त्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे सुद्धा मागितलं की काय तुमचं काय म्हणणं आहे। आणि मग त्याच वेळेला समीर भुजबळ यांनी लोकसभेमध्ये त्याबद्दल जो ठराव मांडला, त्याला गोपीनाथराव मुंड्यांपासून सर्व यादव वगैरे सगळ्या मंडळीच्या वरची 100 जवळ खासदार उभे राहिले आणि काँग्रेसचे प्रणव मुखर्जी यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही जात गणना करतो। त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टातली केस सुद्धा मागे घेतली, जात गणना सुरू झाली, परंतु ते सेन्सस कमिशनर कडून न होता ती वेगळ्या पद्धतीनं झाली, म्हणजे ग्रामविकास खातं, नगर विकास खातं शहराचं, आणि त्यामुळे जे आहे ती व्यवस्थित झाली नाही, त्याचे काहीही निकाल जे आहेत आमच्या हातात आले नाही आणि जवळपास फसवणूकच झाली। पण भुजबळ सर, आता जो हा निर्णय घेण्यात आला आहे तो मोदी सरकारचा एक मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणता येईल? केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, त्यामुळे जे आहे सेन्सस कमिशनर कडून जे आहे आता जात गणना होईल। सेन्सस कमिशन ज्यावेळेला हे काम करतं त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी दिली, खोटी माहिती दिली तर त्याला शिक्षा होते, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आता ओबीसीला देशभरामध्ये न्याय मिळेल। प्रत्येक कोर्टामध्ये सतत विचारलं जातं प्रत्येक वेळेला की तुमची संख्या किती, तुमचा डाटा काय। वेगवेगळ्या कमिट्या झाल्या, सुमित्राताई महाजन कमिटी, मनमोहन सिंग कमिटी, आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींना देशात मदत करायला पाहिजे जशी आपण दलितांना करतो, आदिवासींना करतो, पण ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही, म्हणून हा डाटा तुम्ही निर्माण करा आणि आम्हाला द्या असं त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, पण काम झालं नाही। आज आम्हाला आनंद वाटतो की मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला आणि देशभरातल्या ओबीसींना न्याय देण्यासाठी एक पाऊल त्याने उचललेलं आहे। याला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल? 100% एक मास्टर स्ट्रोकच आहे। ओबीसींना काँग्रेसच्या वेळी आम्ही लढलो, पण आमचं काही व्यवस्थित काम झालं नाही। त्याच्यानंतर राजीव गांधी, राहुल गांधी वगैरे मागणी करतायत जात गणना करा, जात गणना करा,
पण आम्ही सुद्धा जे आहे आज समता परिषद निर्माण झाल्यापासून आमचं 92 पासून आमचं काम चाललंय आणि 2010ला आम्ही लोकसभेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलो. परंतु जे आहे फसवणूक झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जी होईल ती सेन्सस कमिशनर कडून होईल, ती योग्य प्रकारे होईल आणि न्याय मिळेल. ओबीसीना याचा कसा फायदा होईल सर? ओबीसीना फायदा एक होणार आहे की कुठलीही गोष्ट असली आणि म्हणजे काही तुम्हाला ओबीसीना काय द्यायचं असले, कसलंही आरक्षण द्यायचं असेल किंवा शिक्षणामध्ये काय द्यायचं असेल, कुठे काय द्यायचं, ताबडतोब कोणीतरी कोर्टात जातो आणि मग कोर्ट आम्हाला विचारतं की तुमचा डाटा काय. मागे सुद्धा आपल्याला माहिती आहे की खानविलकर साहेबांनी जे मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला एम्पिरिकल डाटा द्या, एम्पिरिकल डाटा द्या. आणि तो डाटा कोणाकडेच आमच्याकडे नव्हता, कारण जनगणना झालेली नव्हती. आणि त्यामुळे जे आहे या राज्यातल्या 92 ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या घाईघाईने, त्याच्यामध्ये आम्हाला 0 आरक्षण मिळालं. आता मात्र जे आहे हे जनगणना झाल्यामुळे होणार असल्यामुळे आम्हाला कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगता येईल की अशी जनगणना झाली, हा रिपोर्ट आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा होईल, राजकीय आणि त्याचबरोबर शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या बाबतीत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जसं आदिवासींना वेगळा फंड मिळतो, जसा दलित वर्गांना वेगळा फंड मिळतो, त्याप्रमाणे ओबीसीला सुद्धा वेगळा फंड मिळेल. त्यामुळे गावागावातून असलेल्या आणि भटक्या विमुक्त जमाती आहेत आमच्या घरी, त्यांच्या ज्या आहे आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, घरासाठी, सगळ्या गोष्टींसाठी वेगळा पैसा पण भुजबळ सर तर राज्य सरकारपर्यंत मिळेल. पण भुजबळ सर आता बिहारचे इलेक्शन सुद्धा आहेत, अशामध्ये हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतल्याचा आरोप विरोधक करतायत. तुम्ही आरक्षण काही डोळ्यासमोर ठेवा ना तर नका ठेवू, पण आज आम्ही 30 वर्ष लढतो त्याच्यासाठी. आणि जे विरोध करतात त्यांना सांगा, राहुल गांधी सुद्धा म्हणत होते ना, म्हणजे काँग्रेस असताना काँग्रेसने नाही काम केलं. आणि आता राहुल गांधी जे सांगतात की जातगणना करा, जातगणना करा, जातगणना करतायत, आता त्याचं स्वागत करा. पण सर त्याच्यामध्ये आणखी एक स्वागत तर ते करतायतच, पण क्रेडिट सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतायत, श्रेय घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो विरोधकांकडून. ही लढाई जी आहे मग त्यांना माझं असं उत्तर राहील की 2010ला जेव्हा आम्ही मागणी केली आणि लोकसभेमध्ये हा विषय आला, पवार साहेबांना सुद्धा कल्पना आहे, त्यावेळेला प्रणब मुखर्जींनी सांगितलं आम्ही करतो म्हणून, सेन्सस कमिशनर कडून का नाही केलं त्यावेळेला ग्रामीण भागातलं काम दिलं ग्रामविकासला आणि शहरातली जी जातगणना दिली या नगर विकास खात्याला. आणि त्यामुळे योग्य असा डाटा जमा झाला नाही आणि तो आलाच नाही आमच्याकडे, बरोबर आतापर्यंत आलेला नाही, जाहीर झालेला नाही. आणि त्याला किती किंमत द्यायची? भुजबळ सर तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. कायद्याच्या अन्वय करायचा, कायद्यात बसून सेन्सस कमिशनर तो डाटा करतात कायद्यात बसून. निश्चितच भुजबळ सर तुमचा मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर